मुंबईत पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यामध्ये वाढ, पॉक्सो अंतर्गत असलेले गुन्हे अधिक संवेदनशीलतेने हाताळण्याचे पोलिसांना आदेश। संप मिटल्याने अमरावती जिल्ह्यातील एसटी बस सेवा पूर्ववत, तर आजपासून अमरावतीच्या 8ही आगारातील बस सेवा सुरळीत। मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांची सोडत निघणार, 7 किंवा 8 ऑक्टोबरला सोडत निघण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत होणार चर्चा, शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर होण्याची शक्यता। सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंनी सुहास बाबरांच्या प्रचाराची फोडली हंडी। भाजपचे गोपीचंद पडळकर विटा खानापूरमधून दावेदार, महायुतीमध्येच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा, कोकणाकडे जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले। मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने 18 होर्डिंग्सवर कारवाई, तर 4 होर्डिंग हटवले, तर 14 होर्डिंगची उंची कमी केल्याची माहिती। बडोदा JNPT महामार्गावर बदलापूर ते पनवेल असा महाराष्ट्राला सर्वात मोठा बोगदा, तर बोगद्याचं काम अवघ्या 15 महिन्यात पूर्ण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं वेगवान कामाचं कौतुक। नाफेड आणि NCCFच्या हस्तक्षेपामुळे राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरू। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची मोठी घसरण। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस, जोरदार पावसामुळे पैठणमधील शेती पिकांचं मोठं नुकसान। पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, मनोज जरांगे पाटील यांची सरकारकडे मागणी। अमरावतीमधील धारणी शहरामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे मका पीक उद्ध्वस्त। वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात पावसाचा हाहाकार, पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी। चीनी संसाधनांवर कमीत कमी अवलंबून राहण्याचं संरक्षण मंत्रालयाचं धोरण। ड्रोनसाठी लागणाऱ्या चीनी बनावटीच्या उपकरणातून डेटा ट्रान्सफर होण्याची शक्यता। अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून आणखीन एक गुन्हा दाखल। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली। सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानं देशमुखांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका। पुतळे उभारण्यापेक्षा किल्ल्यांचं संवर्धन करा। मालवण दुर्घटनेनंतर जनतेतून नवी मागणी। शिवरायांच्या किल्ल्यांची संवर्धन मोहीम हाती घेण्याची मागणी। कराड लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।